झी 24 तास एक पाऊल पुढे। आदर्श प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये अधिकारी वर्गाचा भरणा अधिक आहे, पण या प्रकरणात राजकारणीही सहभागी आहेत। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर तर सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय, पण त्यांच्यावर अद्याप कारवाई काही झाली नाही। अशातच जमिनीच्या मालकीच्या वादातून राजकारण्यांना दिलासा मिळालाय, त्यामुळे नेते सटकले आणि अधिकारी लटकले अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आदर्श सोसायटी प्रकरणात गुंतलेल्या बड्या अधिकाऱ्यांसह 9 जणांना आतापर्यंत सीबीआयनं अटक केली आहे। तसंच सीबीआयनं आदर्श प्रकरणी 14 जणांवर गुन्हा नोंदवलाय। मात्र या प्रकरणातील इतर हाय प्रोफाईल आरोपींचं काय, असा सवाल उपस्थित केला जातोय। आरोपींच्या यादीत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचाही समावेश आहे। या घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं। मुख्यमंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करून आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट्स मिळवून दिल्याचा अशोक चव्हाणांवर आरोप आहे। तत्कालीन महसूल मंत्री असताना अशोक चव्हाणांनी आदर्शच्या जमिनीची फाईल पुढे रेटली होती। तसंच आदर्शमध्ये नागरी सदस्यांचा समावेश करण्याची परवानगी दिली होती। पुढे मुख्यमंत्री झाल्यावर आदर्शच्या करमणूक मैदानाची राखीव जागा वापरण्यास परवानगी देण्यात आली होती। या सवलतींच्या बदल्यात चव्हाण यांच्या नातेवाईकांना आदर्शमध्ये फ्लॅट बहाल झाले होते। एकूणच काय, आपल्या पदाचा गैरवापर करणं, जमीन हस्तांतरित करताना नियमांची पायमल्ली करणं, आदर्शचे पदाधिकारी आरसी ठाकूर, MM वांशू आणि कन्हैयालाल गिडवाणी यांच्याशी संगनमत केल्याचा गुन्हा अशोक चव्हाणांवर नोंदवण्यात आलाय। आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांवर गुन्हा दाखल झाला असला तरी या प्रकरणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांचंही नाव गौलं गेलंय। विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आदर्श सोसायटीच्या जमिनीला मंजुरी दिली गेली। तसंच बेस्ट बस डेपोचा वाढीव FSI आदर्शला हस्तांतरित करण्यात आला। याशिवाय आदर्श समोरच्या प्रकारपेठ मार्गाची रुंदी 60 मीटरवरून 18 मीटर इतकी कमी करण्यात आली होती। त्यामुळेच या घोटाळ्यात अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांचा सहभाग स्पष्ट दिसतोय। या माजी मुख्यमंत्र्यांच्या हाताखालच्या काही बड्या सनदी अधिकाऱ्यांनाही सीबीआयनं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। त्यातल्या रामानंद तिवारी, जयराज फाटक, प्रदीप व्यास, PV देशमुख या सनदी अधिकाऱ्यांना तुरुंगात जावं लागले। एकूणच काय, तर नेते सटकले आणि अधिकारी लटकले असं काहीसं आदर्शच्या बाबतीत घडलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।